नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत वालाच्या आतले जे दाणे असतात त्याची काळ्या मसाल्याची आमटी बनवणार आहोत. ही आमटी बनवण्यासाठी सुरुवातीला केल्या आधी चपात्या आणि भाकरी बनवून घेतल्या. तोपर्यंत हारावरती कांदा आणि खोबरं भाजून घेतलं. त्यानंतर सुरुवातीला भाजीचा मसाला तयार करून घेतला. कांदा, खोबरं, लसूण, तीळ, कोथिंबीर आणि कढीपत्ता यांचं मिक्सरला थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर कढई तापायला ठेवली, त्यात तेल टाकलं. तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ते, कोथिंबीरीची फोडणी दिली. त्यानंतर आपण जे सोललेले दाणे होते वालाचे ते त्याच्यात टाकले. त्याच्यात टाकल्यानंतर तेलात ते थोडेसे परतून घ्यायचे. त्यानंतर हळद, आपण जो उन्हाळ्यात काळा मसाला बनवलेला असतो घरी तो मसाला आणि मीठ एवढं टाकायचं. थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण तयार केलेलं आहे ते त्याच्यात टाकायचं आणि ते थोडंसं परतून घेऊन 2-3 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवल्यानंतर त्याला तेल सुटपर्यंत ते तसंच ठेवायचं. म्हणजे सगळं काय आहे मिश्रण हे संपूर्ण एकजीव होतं. ते एकजीव झाल्यानंतर आपल्याला जे आवश्यकतेनुसार आपल्या गरजेनुसार त्याच्यात पाणी टाकायचं. म्हणजे आपल्याला घट्ट पातळ जसं हवं तसं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी भाजी खूप छान लागते. मुळात चुलीवर स्वयंपाक करणं ही सोपी गोष्ट नाही. चुलीवर स्वयंपाक करताना खूप गोष्टी मॅनेज करावं लागतात. हात अगदी भिंगरीसारखेच गरगर चालावं लागतात. खाली जाळ घालणं, वर फोडणी देणं आहेच, ते हलवणं आहेच, इतर सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतात. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करणं इतकं सोपं नाही. अशा प्रकारे ही कमी हारावर खूप छान भाजी होती. त्याच्यानंतर चुलीत बटाटे भाजले. हे बटाटे तुम्ही नक्की भाजायचा. ह्याच्या वासानेच आपल्याला भूक लागते असे बटाटे. त्यानंतर उरलेल्या हाराचा तुम्हाला अजून एक उपयोग सांगते. उरलेला हार घ्यायचा आणि आपल्या घरात ते ऊद असतं ते ह्या हारावर टाकायचं. ह्या हारावर असं ऊद टाकलं ना की त्याचा ना दिवसभर आपल्या घरात खूप सुंदर वास दरवळत असतो आणि घरातलं वातावरण फ्रेश राहतं. अशी आजची सकाळ अशी सुंदर होती. ओके बाय.